नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एकदा मी आपल्यासमोर सादर झालो आहे फर्स्ट युनिट टेस्ट 2024 क्लास 4 म्हणजेच वर्ग चौथीच्या इंग्रजी या विषयाच्या युनिट टेस्टच्या येऊ शकणारा 20 मार्कांचा पेपर आणि त्या पेपरमधील येऊ शकणारी त्या प्रश्नांची उत्तरे। तर असेच क्लास 4चे किंवा इतर क्लासेसचे जर तुम्हाला फर्स्ट युनिट टेस्ट म्हणजेच आकारिक चाचणीचे व्हिडिओज पाहायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये घटक चाचणी 1 या नावाने देण्यात आलेली आहे। सोबतच इयत्ता चौथीचे जुने सुद्धा पेपर जे सोडवून दिलेले आहेत इंग्रजी या विषयाचे किंवा इतर विषयांचे त्यांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण तेही व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आकारिक चाचणी क्रमांक 1 क्लास 4 सब्जेक्ट इंग्लिश मॅक्झिमम मार्क्स 20। तत्पूर्वी या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। तर बघूया पहिला क्वेश्चन 1 काय म्हणतो, कंप्लीट द वर्ड्स, खालील शब्द पूर्ण कर। म्हणजेच दिलेल्या शब्दामध्ये पूर्ण स्पेलिंग नाही, आपल्याला ती स्पेलिंग पूर्ण करायची आहे। जसं पहिला SC रिकामी जागा OOL तर हा आहे स्कूल म्हणून आपण लिहू SCHOOL। दुसरा PEN रिकामी जागा IL तर हा आहे पेन्सिल म्हणजेच PENCIL। त्यानंतर ER रिकामी जागा SER तर हा आहे इरेजर म्हणून त्याची स्पेलिंग लिहू आपण ERASER। त्यानंतर काय म्हणतोय क्वेश्चन 2 राईट अबाउट युअर सेल्फ, तुझ्याविषयी लिही म्हणजे स्वतःविषयी लिहायचं आहे। मग आपण काय लिहू I am, तर यामध्ये I am म्हटल्यानंतर आपण आपलं नाव लिहू शकतो किंवा आपलं एज लिहू शकतो। जसं लिहिलं आपण I am, तुमचं नाव लिहायच्यामध्ये जसं मी लिहिणार I am मनोहर किंवा मला जर एज सांगायची असेल तर मी सांगणार I am 40 years old। तुम्ही असाल समजा आता 10 वर्षांचे तर तुम्ही लिहा I am 10 years old। दुसरा I like, तुम्हाला काय आवडते ते लिहायचं आहे। जसं मी लिहिलं I like to play cricket, to watch TV। त्यानंतर I can, तुम्ही काय करू शकता। जसं मी लिहिलं I can sing, I can dance, I can jump। अशा पद्धतीने मी लिहिलं, ठीक आहे। तुम्हाला काय करता येते ते लिहू शकता। I have, माझ्याकडे आहे, काय काय आहे तर तुमच्याकडे जे असेल ते लिहून घेऊ शकता आपण। जसं लिहिलं I have, तुम्ही काय लिहू शकता I have a school bag, I have a slate, I have a pencil, I have a eraser, an eraser। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे ज्या वस्तू आहेत त्या वस्तू यामध्ये लिहू शकता। तर हा तुम्हाला आहे राईट अबाउट युअर सेल्फ। त्यानंतर आहे क्वेश्चन 3 बघा, यामध्ये वन अँड मेनी, राईट वन अँड मेनी म्हणजे याच्यामध्ये अनेक वचन लिहायचे आपल्याला, सिंग्युलर अँड प्लुरल्स। जसं लिहिलं आहे वन कॅट, एक कॅट असते, मग मेनी काय असतात ते असतात कॅट्स CATS। त्यानंतर लिहिलं आहे इकडे वन लिहायचं आहे आपल्याला, यांनी लिहून दिला आहे मेनीला म्हणतो आपण लिव्ज, मेनी असतील तर लिव्ज, मग वन असेल तर काय म्हणून त्याला म्हणू आपण लीफ LEAF। त्यानंतर वन फ्लावर, मेनी काय असतात फ्लावर्स FLOWERS लावायचे त्याला। त्यानंतर वन काय असेल ते लिहायचं आहे, मेनीला म्हणतो आपण माईस हा कोणाचा प्लुरल आहे, अनेक वचन आहे, तो आहे माऊसचा म्हणून आपण लिहू वन माऊस MOUSE, ठीक आहे। त्यानंतर क्वेश्चन 4 पहा काय म्हणते, पिक वन वर्ड फ्रॉम ईच ग्रुप अँड मेक अ सेंटेन्स। या ठिकाणी 3 ग्रुप दिलेले आहेत एका तीन लाईनमध्ये, त्यांच्यापैकी कोणताही एक शब्द पकडायचा प्रत्येक लाईनमधला आणि त्याच्यापासून एक सेंटेन्स बनवायचा। जसं पहिला लिहिलेला आहे तर ही साठी आपण काय लिहूया, कोणताही एक वर्ब घ्या, ही टेल्स अ स्टोरी, ठीक आहे। त्यानंतर दे क्रिएट टॉयज असं आपण लिहिलं, ठीक आहे। बघा याच्यामध्ये आपण हे लिहिणार आहोत चारही, ही टेल्स अ स्टोरी, दे क्रिएट टॉयज। त्यानंतर यू लर्न अ लेसन, ठीक आहे, यू लर्न अ लेसन। आणि एक लिहू स्टुडंट्स ड्रॉ अ पिक्चर, ठीक आहे। अशा पद्धतीने आपण प्रत्येक ग्रुपमधून एक वर्ड घेणार आहोत आणि त्यामधून त्याचे
सेंटेन्स बनवणार आहोत. ठीक आहे. यामध्ये शेवटचा लास्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. पहा, राईट अबाउट युअर सेल्फ अँड युअर फ्रेंड. तुमच्याबद्दल आणि तुमच्या मित्राबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. आय एम यामध्ये एज सांगायचे आहे. आय एम 7 किंवा 10. मग माय फ्रेंड इज, तो जर तुमच्यापेक्षा लहान असेल तर 9. आय लाईक टू प्ले क्रिकेट. तुम्हाला जे आवडते ते लिहायचं आहे. माय फ्रेंड लाईक, त्याला काय आवडते? टू वॉच TV असं आपण लिहू शकतो. आय वॉन्ट टू बी, मला काय बनायचं आहे? तुम्हाला काय बनायचं आहे? आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर. काही लिहू शकता. मी या ठिकाणी तुम्हाला फक्त ऑप्शन सांगत आहे. माय फ्रेंड वॉन्ट टू बी ॲन इंजिनियर असं लिहू शकतात. माय फेवराईट कलर इज पिंक. माय फ्रेंड्स फेवराईट कलर इज ब्लॅक. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही राईट अबाउट यू अँड युअर फ्रेंड याबद्दल लिहू शकता. हा 5 मार्कांसाठी तुम्हाला आलेला क्वेश्चन आहे. तर हे 5, त्यानंतर वरच्या प्रश्नाला होते 4, त्यानंतर होते 4, त्यानंतर होते 4 आणि शेवटी 3. तर अशा पद्धतीने आकारिक चाचणी क्रमांक 1 फर्स्ट युनिट टेस्ट 2024चा वर्ग 4 म्हणजेच क्लास 4चा इंग्लिश या विषयाचा हा येणारा पेपर आणि या पेपरमधील दिलेल्या प्रश्नांची आपण लिहू शकणारी उत्तरे आज मी तुम्हाला सांगितली. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला आकारिक चाचणी क्रमांक 1 चे पेपर्स बघायचे असतील, त्यांचे व्हिडिओज उत्तरासहित, तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये घटक चाचणी 1 या क्रमांकाने किंवा या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण तेही व्हिडिओज पाहून घेऊ शकता. चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.